ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फूल दुर्वा समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तिथं देवकन्या नागकन्या वसा वसत होत्या. काय ग बायानू, कसला वसा वसता तो मला सांगा, असं ब्राह्मणानं विचारलं. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उठत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणानं उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्यानं उठावं, सचील वस्त्रासह स्नान करावं, उपरोधक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची रानूबाई काढावी, 6 रेगांचा मंडळ करावा, 6 सुतांचा तातू काढावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल व्हावीत, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशगंधाचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावे, माघ सप्तमीस पूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहून जेऊ सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गरचोळी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. पौष रविवारी ब्रह्ममुहूर्ताच्या आधी सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाची पूजा केली जाते. शुचिर्भूत होऊन पूर्व दिशेला पाट किंवा चौरंगावरती तुम्हाला हळदी कुंकानी 6 रेखांचा सूर्यनारायण काढायचा असतो. त्याचबरोबर हळदी कुंकानी आदित्य रानूबाई काढायची असते. हे व्रत करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे असतात. दिवसभर उपवास करायचा असतो. 1 टाईम जेवण करू शकता. सूर्यास्ताच्या नंतर काहीही खायचं नसते. त्याचबरोबर विवाहित महिला या दिवशी सूर्य उगवण्याच्या आधीच केस विंचरतात. दिवसभरात केस विंचरायचे नाही आणि भाज्या वगैरे काहीही दिवसभरात चिरत नाहीत. या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची कहाणी वाचायची असते. हळदी कुंकाने सूर्यनारायण आणि रानूबाई काढल्यावर पाटावरती तांदूळाची छोटीशी रास टाकायची. त्यावरती गणपती म्हणजे सुपारीची स्थापना करायची. हळद कुंकू अक्षदा फूल वाहून यथोपचार पूजा करायची. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, भटकी कराल. दासी करीत नाही, भटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचाराला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीनं पसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसाच निघाला. प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं बाप आला तसं. तिनं बसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीचे 6 मोती आणली. 3 बापाच्या हाती दिली, 3 आपण घेतली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. तिने चिंतभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा काय आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिळली, दुःखाने व्यापली. राजा मुलकावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडं दारिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे. तिकडं जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाची?
या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे. आवर्जून सूर्यनारायणाला डाळ, तांदूळ आणि वांगे ठेवायचे असतात आणि यथाशक्ती दक्षिणा देऊन ते तुम्ही नंतर ब्राह्मणाला देऊ शकता. त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा असतो. पूजा मांडल्यावर त्यामध्ये तुम्हाला गाजर, वाळूक, बोरं, वाटाण्याच्या शेंगा, उसाचे तुकडे, गव्हाच्या ओंब्या, पेरू जे काही तुम्हाला भेटेल ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवायचा असतो. नैवेद्य दाखवल्यावर सूर्यनारायणाची आरती करायची असते. दुसऱ्या रविवारी कराव्याचे नव्हते मन, सांगून गेले नारायण आरती नारायणा. तिसऱ्या रविवारी आया बायाचा गलबला, नारायणाची कहाणी ऐका आरती नारायणा. आरती झाल्यावर टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये जिथे कुठे सूर्यदेवाचं दर्शन होईल तिथे सूर्यदेवाची पूजा करायची असते. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.